रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. संत संगतीचे काय सांगू सुख, अपना पारिके नाही तेथे, साधू थोर जाना साधू थोर साधू थोर जाना साधू थोर साधू थोर जाना कलियुगी, इहलोकी तोचे सर्वाभूते सम, इहलोकी तोचे सर्वाभूते सम, शरीराचा भ्रमणे नो कदा, साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, नामा म्हणे गाय दूध एक नामा म्हणे गाय दूध एक साधू निरंतर वर्तते, साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, मुबारक माई मुबारक माई, 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 मुबारक माई. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय
बोला मुंबई गवरले हरी विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वरी महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत शिरोमणी नामदेव श्री सद्गुरु जोग महाराज श्री पवनपुत्र हनुमान श्री संत मोतीराम बाबा की बोला सब संतन की जय। संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेनो कदा। याचा बेस कमी करायचा। नामा मने गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवताय नारायणे स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणं मुनिनां मध्य महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी मन्मध्वा अनुसंददामि भगवद्गीते भवद्वैसिनीं। हा इकडे हा मला अंधारातच राहू द्या। महायोगपीठे तटे विमरत्यां वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीचा देवराया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझिया पाया। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी। आता मज साय येते करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवोनी। प्रभु कथा सुनाने वाले हरि कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम। लेके विष का प्याला हम जा रहे तेंगवाला लेके विष का प्याला हम जा रहे तेंगवाला। कृष्ण कथा सुनाने वाले
प्रभु कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। विठला विठला संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे। साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी चिंतनाकरता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारकरी तत्वाच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्र राज्यापासून पंजाब राज्यापर्यंत ज्यांनी भक्तीची पताका फडकवलेली आहे, पांडुरंगाचे अत्यंत लाडके भक्त नामदेवराय यांचा 4 चरणांचा आणि संत संगतीमध्ये मिळालेल्या सुखाचं वर्णन पंढरीश पांडुरंग परमात्म्यासोबत अनुवाद करत असताना अभंगाचं वाङ्मय नामदेवरायाच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे आणि तो अभंग चिंतनाकरता निवडला। विठ्ठल अभंग 4 चरणांचा आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय की साधूच्या संगतीमध्ये मिळालेल्या सुखाचं वर्णन नामदेवराय पांडुरंगाशी बोलत असताना पांडुरंगाने विचारला असावं आणि संत संगतीचा महिमा नामदेवराय पांडुरंगाच्या समोर सांगतात। देवा, तुमच्या सोबत राहून ज्या सुखाची अनुभूती मला मिळाली नाही ती साधूच्या संगतीत आहे। तुमच्या संगतीत आणि साधूच्या संगतीत फरक आहे। आपणा पारिखे नाही ते पुन्हा पुन्हा विचारलं म्हणून सांगतो। देवा, काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही ते देवाला सांगत असताना देवाची मध्यस्थी केली। देवा, तुझ्यामध्ये साधूच्या संगतीमध्ये फार फरक आहे। माझं म्हणणं आहे, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी। गेल्या अनेक वर्षामध्ये नामदेवरायनं कदाचित या युगामध्ये, या युग अर्थात युगाचं नाम उल्लेखन केलेलं आहे की या युगात मध्ये साधूला विशेष रूपानं तुम्ही थोर माना। आता मध्यस्थी देवाची आहे। सर्वसामान्य लोकांना नामदेवरायाची देवाची भाषा कळणार नाही। देवानं सांगितलं, नामदेवा, सर्वसामान्य लोकाला ज्या संत संगतीच्या सुखाचं वर्णन तुम्ही सांगताय हे मला कळतंय, पण सर्वसामान्य लोकाला कळलं पाहिजे, पटलं पाहिजेत अशा भाषेत तर सांगा। नेमकं साधू म्हणाव कोणाला, साधूचे लक्षणं तर सांगा। त्याकरता 3रं चरण वापरलं, इहलोकी तोची सर्वाभूती सम इति नाम साधू, आणि शरीराचा भ्रम नेनो कदा, त्याचं नाव साधू आहे। पुढचंही चरण नामदेवरायाने वापरलं, नामा म्हणे गाय दूध एक सार, आणि साधू निरंतर वर्ते तैसा सर्वसामान्य लोकाला कळणार। या परिभाषामध्ये संत महात्म्यांनी आपल्या वाङ्मयाच्या माध्यमातून संत संगतीच्या सुखाचं वर्णन पंढरीश पांडुरंग परमात्म्याची मध्यस्थी करून समाजाला सांगितलं। विठ्ठला विठ्ठला आता अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ,
चिंतनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा पर्याय देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या या श्री क्षेत्र मुंबर गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाच्या विचाराची जोपासना सांभाळणारे पूर्ण करणारे तुम्ही बहुश्रुत वारकरी मंडळी श्री संत मोतीराम बाबा यांच्या वाटचालीनं यांच्या संगतीमध्ये सुखाचा अनुभव घेत घेत महाराज अध्यात्माच्या रसाची चाखण करणारी तुम्ही बहुश्रुत श्रोते मंडळी याही वर्षी मोठ्या थाटामाटाने हा महोत्सव संपन्न होत असताना नामयज्ञ सप्ताह आणि ज्ञानयज्ञ असा दुग्धक्षकरा योग आहे. दिवसभर श्रीमद भागवत कथा आहे, रात्री नामसंकीर्तन सोहळा आहे. ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा श्रवण करत आहात आदरणीय परमपूज्य श्री व्यंकटेशजी महाराज मुंबरकर आहे की नाही. आणि आजचा सप्ताह विधीचा 6वा दिवस आहे. हे बा अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा विचार केला, चांगल्या परिस्थितीत देवदेव कोणी करल. आता हे सगळे जे मंडळी कीर्तनासाठी थांबलेत हे परिपक्व मंडळी आहेत. विठ्ठला मोठ्या मंडपमध्ये ह्या साऊंडमध्ये कोणती कुणा ह्या भजण्याची रांग उभी लागली, ह्या सोयरे धारे राम राम श्याम श्याम मंडपात घालायलेत. मी पण आलो. आता इथं मी आलो सांगायचं काम नाही, हे परिपक्व अवस्थेतले वारकरी कीर्तनासाठी जमलेत. हा जरी बाह्यरंगानं थोडं अंतकरणात खुचखुच वाटायला लागले, पण आता देवाच्या मनात आलेलं तिथं कोणाचं चालतंय. एक एक इथला श्रोता, एक एक इथला वारकरी हजार हजार ऐकणाऱ्याची बरोबरी करण्याच्या बरोबरीच आहे. विचार केला होता म्हटलं अभंग दुसरा घ्यावा, पण म्हटलं आता चला सुखाबद्दल बोलू. मनात जे काही कुरकुर चालू आहे ते सुखान मोडून काढू. तुम्हा सर्व वारकऱ्याच्या दर्शनाचा सुयोग पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आपल्या भागातील व महाराष्ट्रातील गायनाचार्य गाण गंधर्व महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजानं वारकऱ्याच्या चालीमधून महाराज सर्व वारकरी अगदी मंत्रमुग्ध झालेत असे आमचे परमस्नेही मित्र कैलासजी महाराज पोळ यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व वारकऱ्याच्या दर्शनाचा माझ्या जीवनात हा सुयोग प्राप्त झालेला आहे. असं झालं, एक मराठीत म्हण आहे, मोठ्या हौसेनं नवरा केला. हा पहिल्याच घासाल खडे आले, कधीच बोलवलं नाही आणि बोलवलं तर ते असं. ते म्हणले महाराज आमच्याकडे पाहू नका, तुमच्या पायाचेच गुण आहेत ते. आता काही का म्हणान तुम्ही, मी सगळं मायावरच घेतो आता. विठ्ठला विठ्ठला ज्यांचा अभंग चिंतना करता निवडला ते पांडुरंग परमात्म्याचे संत मांदीमधील संत यादीमधील अतिशय लाडके भक्त आहेत. अगदी पांडुरंगाचा प्राण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रापासून पंजाब राज्यापर्यंत कीर्तनाची परंपरा, भक्तीची परंपरा ज्यांनी जिवंत ठेवली असे नामदेवराय. त्यांचा 4 चरणाचा संत संगतीच्या सुखाचं वर्णन पांडुरंगाला सांगणारा अभंग आहे. फक्त मध्यस्थी पांडुरंगाची आहे, पण सुखाचं वर्णन सर्व जगाला सांगतायत. काही 2 मिनिटाकरता नामदेवरायचा अधिकार जर आपण डोळ्यासमोर आणला तर अवघ्या 8 वर्षाच्या वयामध्ये 100 कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा ज्या चिमुकल्या महात्म्याने करावी ती नामदेवराय. दुसऱ्याचं नुसतं वाङ्मय वाचलं, जर मारामाऱ्या करणारा, चोऱ्या करणारा, दरोडे टाकणारा जर 100 कोटी रामायण लिहू शकतो
तर मला माझ्या पांडुरंगाचे 100 कोटी अभंग लिहायला काही वावगं ठरणार नाही. हा? सांगितलं पांडुरंगा शतकोटी तुझे करीना भंग मने पांडुरंग ऐक नाम्या. इथं थोडं उलट करा. पांडुरंगाने सांगितलं ऐक नाम्या. हा कोणाची बरोबरी? अरे त्यावेळेस लोकांचं आयुष्य फार होतं. आता आयुष्य तेवढं आहे का? 100 कोटी अभंग लिहिणार असं तुम्ही म्हणताय. एका दिवशी 1000 जरी लिहिले तर शेवटपर्यंत माणूस टिकल आहे का गॅरंटी? तैवेळ होती आयुष्याची वृद्धी आताची अवधी. नामदेवराय म्हणे आपा देवा माझ्या मुखार विंदातून जे शब्दप्रयोग बाहेर पडला ही माझी ठाम प्रतिज्ञा आहे. ती पूर्ण करायची का न करायची हे तू ठरव. आणि जर पूर्ण नाही झाली, जर पूर्ण नाही झाली, जगाचा मालक समोर आहे आणि बोलणारा 8 वर्षाचं लेकरू आहे. कदाचित ही संगती थोडी लावून बघा. जर माझी प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली तर देवा जीभ कापून ठेवील तुझ्या पुढं. एवढी तयारी ज्याच्याकडं परमार्थाबद्दल देवाबद्दल आहे त्याला साधू म्हणा. विठ्ठल विठ्ठल जिव्हा उतरी न तुझं पुढे माझा संकल्प जर पूर्ण नाही झाला. आणि शास्त्राचं ब्रीद आहे एकदा स्वतःच्या प्रतिज्ञेला देव लांछन लावू शकेल पण साधूची प्रतिज्ञा खोटी होणार असे असंख्य पुरावे देता येईल. शेवटी जगाच्या मालकानी सरस्वती मातेला भीमा नदीच्या काठावर बोलवलं आणि सांगितलं हे बघ नामदेवरायच्या जिभेवर बस आणि अभंग लिहिण्याचा कार्यक्रम सुरू करू. सार जैसी सांगे भीमा तिरी हरी बैस जिवेवरी नामयाच्या. आणि अभंग लिहायला बसले. किती जण लिहायला बसले? अभंग लिहायला बसले. सांगणारे नामदेव आहेत आणि लिहिणारे प्रत्येक संतांना आपलं वाङ्मय स्वतःच्या हाताने लिहिलं काय? तुकोबारायचा गाथा कोण लिहिला? ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी कोण लिहिली? सच्चिदानंद अशके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे. तुकोबारायचा गाथा कोण लिहिला? झोपू नका ए गणपतराव. ए विठाला 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 एकनाथ महाराज जे रामायण सांगत होते ते अर्धच महाराजाचा आहे नाथ महाराजाचा आणि त्याच्या पुढचा अर्ध प्रत्येक वाङ्मयाचे लेखक कवी लिहिणारे तुकोबारायचा गाथा काही अभंग संताजी जगनाडे नावाच्या भक्तानं लिहिले. नामदेवराय सांगू लागले हाती बांधोनिया वयान बैसे लिहावया. पांडुरंग नामदेवरायचे बहुतांश अभंग पांडुरंगानं लिहिलेत. या अधिकाराचे नामदेवराय. एवढंच नाही ज्याच्या हातचा नैवेद्य जगाच्या मालकानं खावा ही पराक्रमाची पराकाष्ठा भक्तीच्या माध्यमातून चिमुकल्या नामदेवरायने भक्ताच्या समोर करून दाखवली. सामान्य नाही. बोलायला ऐकायला सोपं आहे नव्हे हा सामान्य महिमा नैवेद्य हातीचा. तुमच्या इकडं देव नैवेद्य खातो का हो? खातो नाही?
लोग कहते हे भगवान खाते नाही. लोक म्हणतात देव खातच नाही. खात नाही का खाऊ घालण्याच्या पात्रतेचे आम्ही नाही, माफी मागतोय. हा, त्याला उष्टे बोरं जमले खायला, त्याला पोहे खायला जमले, हा, त्याला कण्या खायला जमल्या. आमचा गावराणी तुपातला नैवेद्य देव खायला का? पात्रता नाही, अधिकार नाही. त्या अनुसंधानं देव नैवेद्य खातोच. पण आपल्या नैवेद्याचा विचार केला आणि पांडुरंगाच्या नैवेद्याचा सध्याचा जर विचार केला, आपल्या नैवेद्यामध्ये एका पोळीचे 12 तुकडे. बारीक बारीक तुमच्या इकडे कसा करतात मला माहीत नाही, छोटे छोटेच करतात असतील ना. हा, आजही पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जो नैवेद्य दाखवला जातो, 5 लोक पोटभर जेवण करतील एवढा नैवेद्य. पण नैवेद्य घेऊन गेलेला सद्ग्रस्त त्यानं देवानं नैवेद्य खाल्लाच पाहिजेत असं त्याच्या मनात काही, त्याचं काम आहे फक्त काय. तुमच्या इकडे मोठाले माणसं नैवेद्य देवाला नेतात का लहाने लहाने पोरं नेतात? हो, सारखंच आहे तुमचं आमचं. विठाला विठाला वडिलाची परंपरा चालवत असताना एक दिवस नामदेवानं पांडुरंगाकडे नैवेद्य नेला. तो नैवेद्य देवाच्या समोर ठेवला आणि विनंती करायला लागले, पांडुरंगा एक तरी घे घास. पांडुरंगा भूक लागली असेल रे बाबा तुला, एखादा घास तर घे. आणि तू घेतल्याशिवाय आमच्या घरात बाकीच्या लोकांना खाता येते का? एकच घास घे, फक्त मान कर, मग आम्ही तयार आहे. हा, 10, 5, अर्धा घंटा झाले, 1 तास झाले, देव नैवेद्य खाईल. पण नामदेवरायच्या घरात देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय एकाही माणसानं अन्न कशाच्या खाली उतरायचं नाही. ही पहिल्यापासून परंपरा आहे. ही परंपरा जर आपल्या घरात आता सध्या लागू जर केली, किती लोक बसतील या कॅटेगरीत? हा, एकही सापडणार नाही. तेवढे लोकही नाहीत नामदेवरायच्या घरात जेवढे होते तेवढे. हा, किती लोक होते नामदेवरायच्या घरात? हा, 11. वा रे वा. हा, किती इकडून म्हणलं होतं कोणतरी, तुम्ही सांगितलं होतं की आहे ना, जरा असे पुढे या, त्याकडनं काय ते झोप लागत नाही. हा, ज्याला शेत राखायला ठेवलं त्यानं शेत खाल्लं. विठाला विठाला
चोपदाराची पार्श्वभूमिका वेगळी आहे बरं. आता मला ते सांगायचं नाही. मला वाटलं मागून चोपदारानं सांगितलं जमलं. हा हे म्हणतात मी नाही सांगितलं. हा ही मस्त इमानदारी आहे. नाही तर दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे लोक आहेत. मी सांगितलं. ते बाबा म्हणले 11. अजून तुम्ही नामदेवरायाच्या घरचं राशन कार्ड पाहिलं का? 14 पक्के पक्के. हा मोजा आता. हा गुनाई राजाई दोघी सासू सुना नाम नाम जाना बापले का नाम नाम जाना बापले का नारायण पुन्हा माझा गे पुत्र धगे जन्मलयाची उशी लढाई गुणाई साई साखराई लिंबाईती अंबाईनी की बहिणी देवीची नाची जगी गुणाई राजाई दोघी सासू सुना नाम नाम जाना बापले का नाम नाम जाना बापले का मोजले मोजले का? ओ 14च. पुन्हा मोजा एकदा. गोनाई राजाई दोघी सासू सुना नाम नाम जाना बापले का. किती झाले? नारा विठा गोदामादा हे 4 पुत्र. हा त्याच्या 4 बायका. 12. ते म्हणले लिंबाई आऊबाई बहिणी वेडी पिसी. तुम्ही जरा नीट नामदेवरायचं राशन कार्ड पहा. राशन दुकानदार एका माणसाचं धान्य खाऊन घेईल. 15 किती? 11 वाले बापू. हा विठ्ठल विठ्ठल फक्त कल्पना करा. फक्त एवढी कल्पना करा. 15च्या 15 लोकांना महाराज हा नियम वाडवडिलापासून चालवला. अलीकडे जनाबाई आता आली असं समजा. पण बाहेरची समजली नाही जनाबाई. चिमुकली जनाबाई पंढरपूरच्या घाटावर ज्या वेळेस नामदेवरायाच्या धोत्राला पकडते ढसा ढसा रडते. नामदेवरायाला विनंती करते महाराज 3 दिवस झाले माझ्या पोटात अन्न पाणी नाही. काही खायला तर द्या. असलं तर जनाबाईचं बोलणं काकुलतीचं नामदेवरायाच्या अंतकरणाला भेदरलं. तिचा हात पकडला. नामदेवरायानं सांगितलं घरी चाल. घरी गेले. दरवाजाच्या बाहेर उभं केलं. तिला इथं थांब मी आईला विचारून येतो पहिले. ती जनाबाई सुद्धा नामदेवरायाच्या कुटुंबामध्ये सामील झाली. 15 लोक अर्थात देवानं नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करत नव्हते. 15. आता फक्त घरात 4 नाही तर 5. हा जास्तच मोकळा असला तर 6. ऐक नाही. ही नियम पाळू शकत नाहीत. बरं आता मला सांगा तुमच्या इकडे दाखवतात नैवेद्य का खाऊ घालतात? नामदेवरायाच्या मनात संभ्रम होता. तो माझा बाप दररोज देवाला नैवेद्य खाऊ घालतो असा भ्रम होता. मग माझा नंबर लागलाय. मग देव का खात नाही? पांडुरंगा विनंती करतो खान बाबा 1 घास का. 1 घास का? भूक लागली असेल रे तुला. 1 तास झाले अजिबात नुसते नामदेवराय बोलायलेत. पण नामदेवरायाने सांगितलं देवा
तुला लाडी गोडीनं गुलाबीन सांगितलेलं ऐकू येत नाही का रे? का लहान वयाचा फायदा घ्यायला तू? हा, वाटतंय काही काही लोकांना लहान वय म्हणजे त्यायचंय बिन, त्यायचंय बिन आणि आमचंय बिन. मग पाया पडायला लोक आले तिथं खोलीत, 5-6 जण पडले, एक नुसतं माझ्याकडे पाहू लागले. त्याला म्हटलं जाऊ द्या, काय पाया पडाव, पोरगच दिसतंय. ते नुसतं पाहिलं आणि बसलं त्या लोकांसोबत खाली. माझ्या ध्यानात आलं हे बहुतेक आपल्या वयावर गेले. तर पाया पडण्याचं काय नाही बरं, पडा न पडा तसं काय नाही. हा, पाया पडा न पडा इथंच फळ आहे, बाजूला जाय ना. हा, पण ही आपली संत महात्म्याची प्रेम मर्यादा आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. नामदेवराय म्हणला, देवा मी लहान दिसतो म्हणून माझ्या हातचा नैवेद्य खात नाही का रे? पण लक्षात ठेव देवा, जर नैवेद्य नाही खाल्ला तर डोकं आपटून जीव देईल तुया पुढं. देवाला थोडा रागच आला, एवढूस पोरग एवढूस आणि मला धमकी द्याले, डोकं आपटल. आणि माझ्यासाठी जीव देणारे किती निघतील हो? देवासाठी जीव देणारी किती निघतील जर मोजायची सुरुवात केली तर? किती निघतील? आणि जे देवासाठी जीव देण्याची तयारी ठेवतात अशाच्या जीवनामध्ये कुठं भगवत क्रांती घडते, परमार्थ घडतो आणि त्यांची सत्कीर्ती शिल्लक राहते. विठाला विठाला देव कोणाचा जीव घेत नाही हे तेवढंच खरं आहे. जीव देणं म्हणजे आहे त्या भोगाचा देवासाठी त्याग करणं. आणि संत महात्म्याने आपल्या जीवनात ही अनुभवाची भूमिका समाजाच्या समोर ठेवलेली आहे. देवासाठी घेऊन एवढा भोगत दिला, अवघा भोगत दिला. मला सांगा, परमार्थ भोगाचा आहे का त्यागाचा आहे? त्यागाचा आहे का नाही? हो, गीतेमध्ये ती सांगितलं, ज्याच्या जीवनात त्याग आहे त्याच्या जीवनात समाधान आहे, त्याच्या जीवनात शांती आहे. ही ज्ञान अभ्यासात ध्यान विशेषते, ध्यानात सर्व कर्म फल त्याग, त्यागात शांती. चिरंतर आहे, चिरकाळ आहे ज्याच्या जीवनात त्याग आहे. आणि संत महात्म्याने आपल्या जीवनात भोगाचा त्याग करून समाजाच्या समोर दाखवला का नाही? ज्यांच्या दरबारात आहे, ज्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पवित्र पावन झालेली आहे. सांगा, भोग भोगून संपवले का त्यागून संपवले? या दोन्ही गोष्टी साधूकडं शक्य आहेत. भोगू शकतात आणि त्यागूही शकतात. ही सामर्थ्यता संत महात्म्याकडे आहे. जगाच्या मालकाकडे जी ताकद नाही ती ताकद साधूकडे असते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही 3 प्रकारची दैवी प्रवार्थात ताकद देवाकडे आहे. पण याच्या पलीकडे ज्याच्याकडे जी शक्ती आहे ती ताकद आहे, त्याला संत नावाची अवस्था म्हणा. मी जिथे बसलो होतो आता खोलीमध्ये, मोतीराम बाबाचा फोटो होता, प्रतिमा होती. डाव्या पायाला पट्टी बांधलेली आहे. बांधली की नाही? काय झालं होतं तिथं? किडे पडले होते, आळ्या पडल्या होत्या. कीर्तन करता करता महाराजाचे जे काही भक्त असतील बसल्या बसल्या त्या आळ्या
काढून टाकायचे. पण महाराजांनी सांगितलं काढू नका, काढू नका. पुन्हा काढलेल्या आळ्या, काढलेले किडे जखमामध्ये भरायचे. मी मग अशी वेगळं थोडं ऐकलं, ते म्हणले साखर टाकायची त्याला, साखऱ्या त्या किड्याला खायसाठी आणि पट्टी बांधून. मग अशी ऐकलं मी असं. हा काही लोकांनी विचारलं बाबा असं काऊन? अरे हा भोग आहे, हा भोगून संपवायचा. कदाचित याला त्यागण्याचा मनात विचार आला तर पुढच्या जन्मात हे किडे पुन्हा येतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ही उपजीविका, ही तर्कवितर्कता संत महात्म्याकडे. भोग भोगून संपवला, त्यागून नाही. आणि हा सगळा त्याग देवासाठी आहे. असताना भोगाचा त्याग करणं जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं नाही. नसताना कोणी त्याग करल? देवासाठी. मला सांगा, हे सगळं आपलं देवासाठी आहे का आपल्यासाठी आहे? बरोबर आहे. तुम्ही कीर्तन ऐकता, खरं सांगा देवासाठी का? हे जाऊ द्या हो, हे जर लय मोठं काम झालं. तुम्ही नारळ फोडता का देवाला? फोडता का नारळ? देवासाठी का? हा, नाव कोणाचं? नाव कोणाचं? देवाचं. नारळ एकच तुकडा आणि बाकीचं त्यात माणसानं पळवाट काढली. आणि तेच नारळ जर खराब निघलं, हे कोण्या ग्रंथात नाही, कोण्या साधून सांगितलं नाही, यानं या भामट्यानं कुठून आणलं काय माहिती. हा, तेच जर नासलेलं निघलं, खराब निघलं की काय झालं रे रामराव? हा, पावलं म्हणे देवाला, त्या बायकोला खाऊ घाल घरी नेऊन. नासक नारळ देव खायला. बरं, हे तुम्ही आतापर्यंत माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सगळ्यांना अनुभव या. तुम्ही बऱ्याच संत महात्म्याच्या मुखातून वेगवेगळ्या प्रकारचं श्रवण केलेलं असेल. नासलेलं नारळ देवाला पावतंय हे असं एखाद्याच्या तोंडातून तुम्ही ऐकलंय का? जर नासलेलं नारळ देवाला पावतंय हे जर हे खरं असेल तर मग दुकानात घेताना काल 3 वेळा कानाला वाजवून पाहिला. 3 वेळा. पुन्हा लहान पसंत येईन, पुन्हा पाणी पाहिजे, हाय की नाही? अहो, हे देवासाठी नाही, हे स्वतः करताय. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचा मुद्दा, देवा जर नैवेद्य नाही खाल्ला तर मी डोकं आपटून जीव देईल. देव म्हणला पाहू दे बरं, खरंच जीव देतो का? हा, थोडा देव 2-3 मिनिटात. ज्या काही देवाच्या क्रिया असतील, देवाचं आणि पोलिसाचं काम थोडं सारखंच आहे. थोडं सारखंच आहे. सगळं झाल्यावर जी येतात, इथं नाही कोणी. त्या पत्रिकेत पाहिले मी 2 पोलीस इथं नाहीत ना ते. मग बोलायला काय, सगळं झाल्यावर येतात आणि त्या कार्याचा सगळा समाचार घेऊन योग्य रीतीनं निकालच देतील असं काय नाही. देवाचे तेच आहे. सगळं कार्यक्रम होऊ देईल आणि मग नैवेद्याचा ताट बाजूला केलं. नामदेवरायनं डोकं आपटायला पायरीवर सुरुवात केली आणि रक्ताची धार अशी बाहेर आली. जसं डोकं फुटलं तसं मग देवानं डोक्याला हात लावला नामदेवरायच्या. नामदेवा, अरे मरतो का काय? देव म्हणे, नामदेव म्हणे, हे फोडायच्या अगोदर आला असतात काय? मग नामदेवराय सोबत देव जीव लागले. ऐशी ग्लानी करिता विठ्ठल बाबाला, ऐशी ग्लानी करिता विठ्ठल बाबाला, नैवेद्य देवीला नामयाचा, नैवेद्य देवीला नामयाचा. ऐशी ग्लानी करिता ऐसी कार्य करिता विठ्ठलाची भजला,
ठेविला नामयाचा. अगोदरचं काय? आईसी ग्लानी करिता विठ्ठल पावला. ग्लानी शब्द महत्वाचा आहे. ग्लानी, आपणही ग्लानी करतो पण आपली ग्लानी वेगळी. ग्लानी म्हणजे हा ग्लानी शब्द पुन्हा एका श्लोकात आलाय. काही मराठीचे शब्द संस्कृतमध्ये तेच आहेत, बदल नाही. ग्लानी म्हणजे मराठीत आपण त्याला जंग म्हणतो. जंग असं एखाद्या भांड्याला. तसं धर्म कधीच बुडत नाही, धर्म कधीच संपत नाही. फक्त धर्मरूपी भांड्याला जंग लागलेला असतो. धर्मरूपी भांड्याला उजळण्याकरता देवाला यावं लागते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती. त्याला जशी एखादी माय तांब्याच्या भांड्याला पितळाच्या भांड्याला लय दिवस नाही घासलं की ते भांडं कसं होतंय? ते भांडं पुन्हा पहिल्यासारखं चकचकीत बनवण्याकरता कशाने घासावं लागतंय? पितांबरी न. तसं देवाकडे कोणती तरी पितांबरी आहे. धर्म नावाच्या भांड्याला घासण्याकरता जी ग्लानी आलेली आहे तिला घासण्याकरता देव त्याच्या पद्धतीनं जी पितांबरी असेल तिचा वापर करील. पण देवाशी भांडत असताना एवढ्या प्रकारच्या भक्तिभावानं केलेली ग्लानी नामदेवरायानं सांगितलं. कारण शास्त्रानं सांगितलं तुम्हाला भांडायचं न, तुम्हाला भांडायचं जरी असलं तर शेजाऱ्याला भांडून फायदा. कोणाशी भांडा? तुम्हाला भांडायचं तरी देवाशी भांडा. तुम्हाला गप्पा गोष्टी मारायच्या तरी देवाशी मारा. तुम्हाला सुखाचं मानायचं देवाची आगावा देवाचा सुख जाऊ देवाची आगावा याच्यात बरं आहे. इतर लोकांना सांगून फायदा काय? शिनली ते गेले शिनलियापाशी दोघाशी झाली गती. पुन्हा जरा त्याच्यात मराठीत विश्लेषण आहे. उघडं गेलं काय फायदा आहे? तुमचं सुख त्याला सांगा, दुःख सांगा, त्याला काही कमी जास्त आहे का? देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला? देवा सांगू सुख दुःख देव. सगळ्या तुमच्या हितगुजाच्या तुमच्या जीवनातल्या सगळ्या काही गोष्टी असतील ती देवाशी शेअर करा, देवाशी बोला. नामदेवरायानं ग्लानी केली, देवासोबत सांगितलं देवा. डोकं आपटलं देवाला जीव लागला. नामदेवरायानं रिकामं ताट घेतलं आणि घरी गेलं. नामदेवरायाच्या आईने विचारलं नामा ताट नैवेद्य कुठं रे? गाईल चारायचा आहे. नैवेद्य कुठं आहे? गाईल चारायचा आहे. सांगितलं माय नैवेद्य तर खाल्ला पांडुरंगानं. पांडुरंगानं नैवेद्य खाल्ला हे नामदेवरायाच्या आईनं ऐकलं आणि मनामध्ये थोडी धास्ती बसली. नामा इकडे इकडे काय बोलला? खाल्ला नैवेद्य पांडुरंगानं. नामदेवा एवढं शुद्ध खोटं बोलायचं कुठं शिकला रे? तुला चांगले संस्कार दिले मी. आणि माझ्याशी जन्म देणाऱ्या आईशी तू इतकं खोटं बोलायला देव कुठं नैवेद्य खातो का रे? आई तू या गळ्याची शपथ आहे खाल्ला. आता तर महाराज आईच्या डोळ्याला पाणी आलं. हे खोटं बोलता बोलता मला मारायला मागं पुढं पाहिनं. काही दिवसानं नामदेवरायाचे वडील आले आणि सांगितलं अहो
नुसतं इकडे तिकडे फिरताय, भक्ती करताय, पोराकडे ध्यान द्या. पोरग आता असं खोटं बोलायला लागले. माझ्या गळ्याची शपथ घातली त्यानं, उद्या तुमचा नंबर आहे. हा बोलवलं काय झालं नामा? अहो हा म्हणतोय तुम्ही नसताना तुमच्या गैरहजेरीत हा नैवेद्य पांडुरंगाला घेऊन याला पाठवलं. हा म्हणतो नैवेद्य पांडुरंगानं खाल्ला. बापही 2 मिनिटात विचार करू लागला, 50 वर्ष झाली मी देवाला नैवेद्य घेऊन चाललो, माझ्या ताटाकडे एकदाही पाहिलं नाही त्यानं, याने एकाच दिवशी पराक्रम केला. नामा इकडे बरं बाळा, खरंच खाल्ला का रे? हो बाबा खरंच नैवेद्य पांडुरंगानं खाल्ला. पत्नीला सांगितलं एक काम कर, डोळ्यानंच पाहू, चक्षुमय सत्य करबर नैवेद्याचं ताट. पुन्हा नैवेद्याचं ताट केलं, नामदेवराच्या हातात दिलं. जाय बरं घेऊन पुन्हा. नामदेवराय पांडुरंगाकडं, आणि पांडुरंगाला पुन्हा म्हणायला लागला. आता शिकलेलंच माणूस पुन्हा ते काय आता काही आहे का काही? पहिल्यानं खाल्ला म्हणल्यावर देवा नैवेद्य का तरी देव खायनं. देवा पहिल्या वेळेस जरी नसता खाल्ला तर बरं झालं असतं, पण आता खाणं गरजेचं आहे. आता खाणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सगळ्या गावातल्या लोकांचं लांछन मी सहन करू शकतो, पण जन्म देणाऱ्या बापाच्या समोर, मायच्या समोर जर खोटं ठरलो का नाही तर जन्माचा फायदा नाही. तुला नैवेद्य खावाच लागेल. पहिल्यांदा तरी डोकं फोडलं, आता काय काय फोडील नाही तरी नामदेवरायला देव मनातल्या मनात सांगू लागला. नामा अरे मग काय पितळ उघडं पाडतो काय? दोन्ही मायन बाप मंदिराच्या बाजूला पाहत होते, आत होते काय? आणि आई बापाच्या डोळ्याच्या समोर विटेवरची मूर्ती खाली उतरली, पुन्हा नामदेवरायच्या सोबत नैवेद्य खाऊ लागली. इकडं आईनं आपल्या पोटावरून हात फिरवला. नामदेवरायच्या स्वतःच्या ज्या खुशीतून मी माझ्या लेकराला जन्म दिला ती खुश माझी धन्य झाली, की ज्याच्या हातचा नैवेद्य जगाचा मालक खायला लागला. विठ्ठल विठ्ठल अधिकाराचे नामदेवराय. आज नामदेवराय जगाच्या पाठीवर नसते तर कीर्तनाची परंपरा असती का? ही परंपरा नामदेवरायमुळे चालू आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. एक ठिकाणी झाली, एक ठिकाणी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाटी. एक ठिकाणी झाली माझे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. तरी म्हणे ज्ञानदेवा बोला भंगा. कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. जगी म्हणे ज्ञानदेवा बोला भंगे. ठिकाणी झाली, एक ठिकाणी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाटी. एक ठिकाणी झाली चंद्रभागे वाळवंटी. एक ज्ञान राजा गोपाळाची राजवाटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची राजवाटी. राहिलं का पुन्हा एखादं चरण ते म्हणून घ्या. अहो, एकाच कामात 10 कामं करणं याला म्हणतात. नाहीतर काय काही सांग का मी जितकं सांगलं तितकंच करून येतात. गाड्या कोट चालल्यात तेवढंच पाहून येतात. अरे कोठरल्यात काय माल आहे काय कुठंही काय ते तर काही काही माणसं एकाच कामात एकाच दणक्यात सगळं म्हणून टाकलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. एकची टाळी झाली जनी म्हणे नाव ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाईनं सांगावं ज्ञानोबारायनं अभंग म्हणावं. आणि महाराज जगाच्या मालकाची अवस्था कीर्तनामध्ये
हा आता देवाचा थोडं माफी मागतोय. परमार्थ हा व्यवस्थेचा असाव का अवस्थेचा असाव? ओ ओ माकडं नका पाहू, पुन्हा म्हणसाल मग कोट काढून घातला. आ अवस्थेचा. आणि व्यवस्था ही आताच्या काळात महत्वाची आहे. ही व्यवस्थेमुळं ते कमी लोक आहेत. थोडं माफी ऐक नाही, व्यवस्था असती तर एवढीच लोक असते का? पण हे अवस्थेतले लोक आहेत, हे तितकंच महत्वाचं आहे. विठाला विठाला कीर्तनाची परंपरा आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग हो या अंगारी रूप. ही कीर्तनाची ताकद आहे. जगाच्या मालकाची जी अवस्था होती ती बदलली आणि देव नाचायला लागले. असे नाचायला लागले, असे नाचायला लागले, पितांबर गळाला. ही पार्श्वभूमी का सगळ्याला माहित आहे. मला सांगायची आहे, नामदेवरायचा अधिकार सर्वसामान्य नाही. आणि ते नामदेवराय संत संगतीमध्ये मिळालेला सुखाचं वर्णन पांडुरंगासोबत गप्पाच्या माध्यमातून करतात. एक वेळचा प्रसंग आहे. अलंकापूर निवासी ज्ञानोबाराय पंढरपूरला येतात. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाच्या बाजूला नामदेवराय आहेत. आणि पांडुरंगानं विचारलं ज्ञानोबाला, ज्ञानदेवा कसं येणं केलं? काय नाही देवा, तीर्थयात्रा करावं म्हणतो. असं ठीक आहे, मग जा ना. हा नाही एकटा कसा जाऊ देवा? मग कोणी सोबत द्यायचं का तुमच्या? न्या 10-5 वारकरी. वारकरी 10-5 नाही पाहिजेत. मग मी येऊ का? तुम्ही नाही, तुमच्या बाजूला जो वारकरी उभा आहे तो पाहिजे सोबतीला, संगतीला. आता नाही म्हणायची ताकद नाही देवाची. दुसरं कोणी असतं तर नाही म्हणले असते देव. पण ना महाराज ज्ञानदेवाला नाही कसं म्हणता? देवानं डोळे पाणावले आणि सांगितलं, ज्ञानदेवा नाही नेलं तर जमत नाही का रे नामदेवाला? नाही म्हणे देवा, मी त्याच्याकरताच तर इथं आलो. मला नामदेवरायाची संगत पाहिजे. नामदेवरायाचा हात घेतला, ज्ञानदेवाच्या हातात दिला. ज्ञानोबा जा बापा घेऊन, पण ध्यान ठेव बरं, हा नामदेव नाही, हा माझा प्राण आहे. डबडबल्या अंत ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, प्रेमधारी विश्वनाथ, प्रेमधारी विश्वनाथ, ऐशी बोलत चालत तुम्ही आले गंगे आत. प्रेमधारी विश्वनाथ, प्रेमधारी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत तुम्ही आले गंगे आत. असं म्हणल्यावर कसं वाटतंय हो? आ ओ प्रेमे धरी विश्वनाथ. ओ त्या हात नानोबाच्या हातात दिला. नाम आणि ज्ञान तीर्थयात्रा करायला निघले. बऱ्याचशा काही महाराज दिवसाचा अवधी गेला. बरेच महिने लोटले आणि नामदेवराय आणि ज्ञानोबारायची तीर्थयात्रा संपन्न झाली. आणि पुन्हा नामदेवराय ज्ञानोबाराय पंढरपूरला आले आणि पांडुरंगाच्या हातात आता उलट क्रिया सुरू झाली. ज्ञानोबांना हात दिला, सांगितलं नामदेवाचा हात पांडुरंगाच्या हातात दिला. पांडुरंगा जसे तुमचे नामदेवराय नेलते तसे आणून दिले, बरं द्या आता आज्ञा. गेले ज्ञानोबाराय अलंकापुरात
आणि पवित्र चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एका दगडावर पांडुरंग बसले दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दगडावर नामदेवराय बसले. पांडुरंग नामदेवरायाच्या चेहऱ्याकडे टुळू 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 पाहतात आणि नामदेवराय चंद्रभागेच्या पाण्यात असा लहान लहान दगड मारतात. नामदेवा, ए नामदेवा, अरे कशी तीर्थयात्रा झाली सांग ना भल्या माणसा. देवा, अरे काय सांगायचं, तीर्थयात्रेत लय आनंद आला, इतका आनंद आला, खूपच आनंद आला. नामदेवा, एक विचारू का, एवढे दिवस तुम्ही माझ्यापासून दूर होते, तुम्हाला माझी आठवण येत होती का? नामदेवाने सांगितलं, देवा उसण्यासारखं काय बोलता हो, मी फक्त शरीरानं तुमच्यापासून दूर होतो, तुमची आठवण येत होती का हा शब्द तर थोडा तुम्ही विचारपूर्वक बोला. अहो जिथं विसरायचंच काम नाही, आठवणीचं काय घेणं देणं आहे. हो आमचं बोलायचं झालं तरी कोणाच्या नावानं, अहो आम्हाला बोलायचं झालं तरी कोणाच्या नावानं, हा बोलावा विठ्ठल विठ्ठल, पावा, अहो जागृती, स्वप्नी, सुषुप्ती या सगळ्या अवस्थेत विठ्ठल विन बोलण्याची नाही, देवाविन अहो तुमच्याशिवाय दुसरं काय आहे. आणि तुम्ही म्हणता आठवण येत होती का, मग मात्र देवाला राग आला. खरंय, माझी चर्चा, माझंच ध्यान करत होते आणि एवढे 6 महिन्याचे दिवस काढले कसे काय. आणि ध्यान येणाऱ्या माणसाला, आठवण येणाऱ्या माणसाला, चर्चा करणाऱ्या माणसाला तिकडं करमते का. ध्यान आलं की 6 महिने काढले. देवा खरं सांगू का, ज्ञानोबारायासारखा साधू सोबत असल्यावर 6 महिने काय मनती तीर्थयात्रा झाली व्यथा सांग, घडीला प्रसंग समाधीचे, घडीला प्रसंग समाधीचे. मनती तीर्थयात्रा झाली सांग, प्रसंग समाधीचे, पहिले प्रसंग समाधीचे. मनती तीर्थयात्रा झाली व्यथा सांग, मनती तीर्थयात्रा झाली व्यथा सांग, पाहिले प्रसंग समाधीचे, पाहिले प्रसंग समाधीचे. मनती तीर्थयात्रा झाली देवा सांग, पहिले प्रसंग समाधीचे, पहिले प्रसंग मी थोडं हा प्रसंग बाजूला ठेवला होता कैलास बाबा, पण तुम्ही आणला प्रमाणात. हा मी हा समाधीचा प्रसंग थोडा बाजूला ठेवला होता, पण तुम्ही प्रमाणात काय उत्तरार्ध. हां कोणाच्या समाधीचे, हां पाहिले प्रसंग समाधीचे. आता इथं 2 दुरक्ती योग आहेत. ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्याचे वर्णन आहे आणि जे यात्रेला गेले त्या समाधीचे वर्णन आहे. विठाला विठाला तेव्हा ज्ञानोबारायासारखा साधू संगतीमध्ये असल्यावर 6 महिने काय 6 वर्ष जातील कळणार नाही. खरे नामदेवा, ज्ञानोबारायाची संगती तुम्ही सांगताय, माझ्यापासून बोलणं नाही असं सांगताय. माझ्यापेक्षा ज्ञानोबाराय तुला महत्वाचे आहेत का रे. हा नामदेवाने सांगितलं, पा देवा असं काही तुम्ही भांडण लावायचं का, काही बोलू नका. खरं म्हणजे ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानोबाराय आहेत का रे. ज्ञानोबारायाच्या संगतीत तुला आनंद वाटला, ज्ञानोबारायाच्या संगतीत तुम्हाला समाधान वाटलं, सुख वाटलं. माझ्या संगतीत सुख नाही का सांग बरं. हो साधूच्या संगतीत काय सुख मिळालं. देवा तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये, पण देव म्हणला नाही एकदा होणंच जाऊ दे सांग. देवा वाईट वाटणार नाही सांगू.
देवा हे वर्णन करण्यासारखं नाही, हे सांगण्यासारखं नाही, पण तुम्ही पुन्हा पुन्हा सांगा म्हणता. देवा काय सांगू त्या संत संगतीचं. संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपला परी नाही इथे, आपला परी नाही, आपला पारी नाही देत. साधू दूर जाना, साधू दूर जाना, साधू दूर जाना, साधू दूर जाना. अपना परिखी नाही देते, अपना परिखी नाही देते, अपना परिखी नाही देते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. संत संगतीचे काय सांगू सुख, अपना परिखी नाही देते, अपना परिखी नाही देते. पांडुरंगा काय सांगू बाबा. देव म्हणला काहीतरी सांगन, काहीतरी सांगा. मग नामदेवराय सांगू लागले, देवा संत संगतीचे काय सांगू सुख. काय सांगू सुख देवा. ज्ञानोबारायच्या संगतीत काय सुख मिळालं. हो देव म्हणे सांगा तसंही राग येणार नाही ना देवा. इथं जगाच्या मालकाची मध्यस्थी घेतली, बाकी सगळे लोक बाजूला सारले. म्हणले देवा तुमच्यासोबत राहून जे सुख मिळालं त्या सुखात आणि साधूच्या संगतीच्या मिळालेल्या सुखात फार फरक आहे. तुमच्या सुखात जे आहे ते साधूच्या संगतीत नाही. तुमच्याजवळ हेवा दावा आहे, आपणा पारिखे नाही. देवाचंच नाव घेतलं, देवाचं नाव घेतल्यावर देवाला बरं वाटलं. देवाला राग आला. म्हणले कारण नाम देवा माझ्यासोबत राहतो, माझ्यामुळं मोठेपणा, माझ्यामुळं तुला गौरव प्राप्त झाला, उलट माझ्यावर तू उलटायला लागला. अहो म्हणले देवा खरंय तुमच्याजवळ मी तू आपलं तुपलं पण हा भेदभाव आहे, पण साधूच्या संगतीत हा भेदभाव नाही. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी. साधूजवळ हा भेद आहे का. त्याला दुर्जनही सारखाच आणि सज्जनही. दया करणे जे पुत्राशी, दया करणे जे पुत्राशी. साधू ओळखावा, दया करणे जे
आपल्या लेकरासोबत जी दया आहे ती वैऱ्याच्या लेकरासोबत सुद्धा तीच दया. 2 मिनिटासाठी एक दृष्टांत सांगतो. 11 वाजले, 10 मिनिटात आपली सेवा समर्पित करायची. वारकरी संप्रदायाच्या नुसार एकदा पांडुरंगाचं भजन करा. विठोबा जय जय गोपाल 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 चोखोबाराय माहिती आहेत का तुम्हाला? चोखोबाराय चोखोबाराय हां कुठले? अरे वा पंढरपूरचे चोखोबाराय पंढरपूरचे आहेत का? हा हे कुठले कुठले तरी तुम्ही विना घेतला हो काय हरकत नाही बाबा. मी तुमच्या वारकऱ्याबद्दल, मी तुमच्या नित्यनियमाबद्दल, मी तुमच्या भक्तीबद्दल काही बोलत नाही. मी फक्त चोखोबारा विचारले, तुम्ही म्हणले पंढरपूरचे. हा ते पंढरपूरचे आणि तुम्ही पंढरपूरचे. हा तरी म्हणलं इना घेतला की सगळे लोक माझ्याकडचं पाहणं बंद केलं आणि तुमच्याकडे काऊन पाहिलेत. हा पण तुम्ही नाचले नाही दररोजच्या सारखे. हा इथं खडे आहेत का? अहो तुमच्यासाठी मृदंगाचार्यानं दुसरा बास सुरू केला की नाही बाबा? मी म्हणलं आता पकवाजा चांगला होता ना आता बिघडला कसं काय? मग यायच्याकडे पाहिलं, ध्यानात आलं औषधीकडे. हा चोखोबाराय मंगळवेड्याचे. हा मंगळवेड्याचे. आता मंगळ झालं मंगळवेड्याचे. चोखोबारायच्या पत्नीची डिलिव्हरी केली. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे बरोबर आहे. ज्या दिवशी पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा चोखोबारायच्या घरून बहिणीच्या रूपातून आपल्या गावाकडं निघणार, ज्या दिवशी चोखोबाराय येणार त्या दिवशी बायको सांगू लागली चोखोबारायची, आजच्या दिवस थांबा, आजच्या दिवस थांबा, ती येतील मग तुमची चोळी बांगडी अमुक टमुक करू. पण महाराज देवानं सांगितलं आणि चोखोबाराय आले तर मग कामच पिसकलं. गेले देव निघून. महाराज चोखोबाराय घरी आले आणि आल्याच्या नंतर चोखोबारायने ती घराची रूपरेषा पाहिली, सगळी बदललेली होती. आता बाळांपणच देवाच्या हातानं झालं म्हणल्यावर तिथं काही कमी सोय असेल का? आणि बाळातपणात काय काय करावं लागतंय हे आपल्यापेक्षा या मावशाला जास्त माहीत आहे. देवानं त्या सगळ्या भीती सारवल्या. सगळं जे जे असेल ते घर असं सुगंध देऊ लागलं. ते चोखोबारायला वाटलं पहिल्यानं मी लोकांच्या घरात आलो काय. पण चोखोबारायची पत्नी आली आणि चोखोबारायला पहिला पाहिल्याबरोबर नमस्कार केला, लेकरू पुरं दाखवलास झालेलं. पाहणं जसं चोखोबारायनं पोरगा आपल्याजवळ घेतलं आणि पाहिलं त्याच्याकडं आनंद वाटला. मग बायकोला विचारलं का गं हे सगळं कोणं केलं? म्हणे तुम्हीच तर बहीण पाठवून दिली. चोखोबारायनं सांगितलं मी बहीण घेईन कोणी पाठवली नाही, हे सगळं जे करणार आहे ते पांडुरंग, ती पंढरपूरची विठाबाई आहे. चोखोबाराय रडायला लागले. अगं रात्रंदिवस आम्ही भक्ती करतोय आणि तुझ्या संगतीत जगाचा मालक थांबला. ह्या सगळ्या क्रिया उरकल्या आणि तेवढ्यात पोरानं मोठ्यानं बोंबलायला सुरुवात केली. टहा 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 लागलं लढायला. चोखोबारायला वाटलं याला भूक लागली असेल आता. पटकन बायकोजवळ दिलं. अगं दूध पाच म्हणे याल. आणि महाराज चोखोबारायच्या पत्नीनं त्या पोराला आपल्या पदराच्या आड स्तनाला लावलं. स्तनाला त्याचं तोंड लावलं तरी ते गप दूध पिणं मोठ्यानं लढायला. इतकं रड लागलं. चोखोबा म्हणे झालं काय? ती म्हणे मालक अहो आत्ता तुम्ही यायच्या अगोदर स्तनात दूध होतं पण आता गेलंय कोणीकडं काय माहीत. काय झालं स्तनातलं दूध आटलं होतं चोखोबारायच्या पत्नीच्या. वास्तविक अशी दिग्दर्शिका होती. लेकरू जन्माला आल्याबरोबर 5वीच्या दिवशी दूध आटणार होतं चोखोबारायच्या पत्नीच्या स्तनातलं. पण तिथं देव असल्यामुळं दूध आटलं नाही. देव गेल्याबरोबर स्तनातलं दूध आटल्या गेलं आणि मग ती लेकरू भुकाच्या यानं आकांतानं महाराज टहा 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 रडायला लागलं. चोखोबाची पत्नी म्हणे अहो काहीतरी करा, दुधाची व्यवस्था करा, काहीतरी करा, दुधाची व्यवस्था करा.
हो यायचं चालू होतं. मग आता दूध आणायचं आता एका दिवसाचा प्रश्न आहे का तो. चोखोबाराच्या पत्नीनं सांगितलं जा तुम्ही कुठं माहेराला जा आणि एक गाय आणा. कोणासाठी? लेकरा. तेव्हापासूनच सासरवाडीहून गाय आणायला का बहुतेक. हा हा पण चोखोबारायचं आज सांगितलं पत्नीनं. चोखोबारायनं सांगितलं हे बघ मी नाही जाणार. हा सासऱ्याच्या इथं घरचं खायला मी काय तुला पण तिनं सांगितलं आहे बघा लेकरासाठी म्हणते. लेकरू म्हणजे लहान लेकरं म्हणजे देवच तुम्ही म्हणता का नाही. अहो या लहानाचं मोठं होईपर्यंत फक्त ती गाय आणा. हे लेकरू लहानाचं थोडं मोठं झालं की पुन्हा ज्याची गाय आणली त्याला आपण परत करू असं मान्य केलं चोखोबाराय. चोखोबाराय गाय आणायला गेली. पण नेमकं सासरवाडीत गेली तर मेव नाही घरी नाही. हो हो ती बाई घरी होती. या दादा बसायला टाकलं. काय चहा पाणी जेवायला करू असं काय असेल त्या गोष्टी झाल्या. त्याने सांगितलं मला बसायला वेळ नाही बाई एक गाय पाहिजेत होती. सांगितलं दादा असं उसण्यासारखं काय बोलता. अहो एवढ्या मोठ्या गायी आहेत. ज्ञान येते त्यातली तुम्हाला जी पसंत आहे ते. नाही म्हणजे तुमच्या हाताने द्या. नुकतीच 4-5 दिवस झालेली जनलेली व्यालेली गाय चोखोबारायच्या हातात दिली. वासरू घेतला असं पोटची आणि चोखोबाराय निघली. हो निघले घराच्या जवळजवळ आले. या बाईच्या एका हातात लेकरून एका हातात तांब्या दूध काढायचा. ती गाय बांधणं ते वासरू बांधणं आणि या बाईन तांब्या चोखोबाच्या हातात दिला. काढान दूध. चोखोबा म्हणे थांबणं जरा असं काढतो. बसले त्या गायीच्या काशिकाला दूध काढायलेत महाराज तणाल त्या पाणवण्याचा प्रयत्न करायलेत पण गाय दूध देत नव्हती. चोखोबा म्हणे फसवलं काय बिना दुधाची दिली काय. पण पुन्हा ध्यानात आलं ही गाय कोणीकडं तरी पाहिले. कीर्तन लांबलं की ऐकणारे कसं घड्याळीच्या काट्याकडे पाहत तसं ही गाय कोणीकडं तरी पाहिले. ध्यानात आलं ही वासराकडे पाहिले. सांगितलं ते वासरू सोडबर. वासरू जसं सोडलं तसं महाराज गाईच्या काशी लिहून झटके मारायला लागलो. ज्ञानोबाराय सांगतात झटके मारल्याबरोबर पाना सोडला. अहो तान याचे लागता झटे तेने अधिकची. महाराज चोखोबांत महाराज मनातल्या मनात देवाची स्तुती केली. देवा काय रे तुझी हिल्लीला. आणि चोखोबा पाहतच राहिली. बाई म्हणली पाहता का दूध काढा ना. नाही वेळेवर दूध काढलं तर वासरू पिऊन घेईल आणि आपल्या लेकराला सध्या दुधाची गरज आहे. मला सिद्धांत सांगायचा आहे. चोखोबारायनं तो तांब्या फेकून दिला दुधाचा रिकामा. बाई म्हणे अहो दूध काढा वासरू पिऊन घेईल. चोखोबानं सांगितलं हे बघ मी दुसऱ्याच्या लेकराच्या तोंडचं दूध काढणार नाही. जसं तिच्यासाठी तिचं लेकरू हो तसं तिच्या लेकराचं दूध माझ्या लेकराला मी पाजणार नाही. माझं लेकरू ते तिचं लेकरू. दया करणे जे दूध आपल्या लेकरासाठी पाहिजेत होतं ते दूध वासराला पिऊ दिलं पण आपल्या लेकरासाठी काढलं नाही. एवढी दया साधूच्या अंतःकरणात असते. त्याला साधू म्हणा. शांता महंतो निवसंती संतो वसंतो लोकमहितचरतः इति नाम साधू. आहे का नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण इति नाम साधू. सेवितो हा रस वाटितो आणि का इति नाम साधू. गेले आशा पाश निवारुणी इति नाम साधू. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्सन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते इति नाम साधू. महात्मा नस्तु माम पार्थ इति नाम साधू. याला साधू म्हणाव. आणि त्या साधूच्या संगतीमध्ये देवा तुमच्या संगतीत मतभेद आहे माझ्या साधूच्या संगतीत मतभेद नाही. म्हणून मी सांगतोय देवा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. कलियुगी कदाचित येणाऱ्या भविष्य काळामध्ये लोक साधूकडं दुर्लक्ष करतील. म्हणून हे वाङ्मय नामदेवरायांनी लिहिलं असावं. पुढं सांगितलं देवानं ठीक आहे तुम्ही माझी मध्यस्थी करून सांगता. बरं हे देवाला माहीत नव्हतं का. सगळं माहीत होतं पण आपल्या वारकऱ्याचा नियम आहे येथ वडील जे आता देवापेक्षा आपल्या वारकऱ्यात मोठं कोण आहे. मग देवाच्या मध्यस्थीनं देवाची अर्थात तिथं देवाची फक्त मध्यस्थी केली आणि देवाला सांगितलं तुम्ही साधूला थोर म्हणलं की सगळे जग थोर म्हणल. देव म्हणला हे मल कळते पण सामान्य लोकांना कळते का साधू म्हणजे काय.
त्या लोकांना कळायला पाहिजे असं सांगा. एखादं लक्षण तर सांगा, 2 पाय असतात का 3 पाय असतात हा. मग लक्षण प्रतिपादन केलं. इह लोकी तोची सर्वाभूती सम. सगळ्या भूताच्या ठिकाणी सगळ्या जीवाच्या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन ज्याचा सारखा त्याचं नाव साधू. आणि शरीराबद्दल ज्याच्या जीवनात भ्रमच नाही त्याचं नाव साधू. आपल्याला भ्रम आहे का नाही? आपल्याला भ्रम आहे का नाही? भ्रम आहे का नाही बाबा? हे हात कोणाचे? मय मय. आता हे भ्रम आहे का नाही? अहो या भ्रमामुळंच तर जन्म यावं लागतंय, मरावं लागतंय, जन्माला यावं लागतंय. ज्याचा भ्रम गेला त्याला येणं जाणं नाही. हे सगळं जग रज्जू सर्पाकार भासायला का नाही? हा भ्रम गेला. देव माणूस होतो, भ्रम फक्त जावं लागतंय पण भ्रम जात नाही. आणि भ्रम जाण्याची ज्ञानाची विवेकाची ही जी काजळी आहे ती फक्त साधूकडे आहे. जोपर्यंत आपल्या जीवनात साधू येत नाहीत तोपर्यंत भ्रम जात नाहीत. आणि साधूच्या व्यतिरिक्त तुम्ही नात्या गोत्यानं भ्रम जाण्याचा प्रयत्न करसाल तर भ्रम वाढले जाईल पण कमी होणार नाही. भ्रम नाहीसं करण्याचं औषध फक्त जगात एकट्या साधूजवळ आहे, बाकी कोणाजवळ नाही. कारण त्यांना माहीत आहे त्याचं औषध काय. याच्या व्यतिरिक्त कोणी किती सांगितलं तर फरक आहे का? एका मिनिटात एक उदाहरण सांगू आणि आपले शेवा आटपू. आता तुमच्या इकडं होळीचा सण असतो ना. होळीच्या सणाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी कोणता सण असतो? धुळीचा. हा धुळी. हा कलर लावून काही काही ठिकाणी कर म्हणतात, तुमच्याकडे म्हणतात का? हा बरं ते कलर लावणं असतात. हे लहान लहान लेकरं, आता इथं कोणीच लहान नाही, कोणाला म्हणून लहान लहान अशी लहान लहान लेकरं काय करतात? कलर लावायसाठी 10-5 रुपये 10-5 रुपये घरातल्या मोठ्या माणसाकडून मागतात. काका मामा माय काकू 10-10 रुपये 5-5 रुपये केले एका पुराण 5-50 रुपये जमा. उशीर झाला, संध्याकाळ झाली आणि गेलं दुकानावर कलर मागायला. द्या बरं कलर काका. दुकानदारानं सांगितलं बाळ्या कलर तर सगळे संपले रे. नाही म्हणे काका आता उद्या सगळे लोक लेकरं खेळतील कलर. अहो द्या ना हो द्या बघा असेल काहीतरी. आणि मग दुकानदारानं थोडं व्यवस्थित पाहिलं तर एका डब्यात कलर दिसला. म्हणे आहे रे बाळ्या देऊ का? म्हणे कोणता आहे? म्हणे लाल. द्या कोणता आहे असू द्या द्या. कोणता रंग दिला? लाल. लाल कलर दिला. त्यानं आणली ती पुडी आणि त्यानं विचार केला कुठं कालवाव कुठं कालवाव. घरात गेलं. माय म्हणे इथं नको वगैरे बाहेर. हा फरचीवर डागं पडतात, चांगले भांडे निघत नाहीत, होय बाहेर. मग त्याला भांडच कोणी देईन. मग त्यानं विचार केला हे कलर कशात कालवा. त्यानं पाहिलं मथऱ्याच्या बाजूखालं होता डबा. डबा बाहेर जायचा. तुमच्या इकडे काय म्हणतात? डबाच ना. डबा होता. त्याने ते डबा घेतला, पाणी घेतलं आणि त्याच्यात कलर कालवला. त्याला वाटलं घरात कशाला ठेवायचे, त्याने ठेवलं म्हाताऱ्याच्या बाजूखाली. ते बसलं घरात जाऊन झोपलं. ते थोडा निकृष्ट दर्जाचा आहे पण महत्वाचा आहे. ते गेलं झोपलं. त्याला पहाटे लवकर उठायचं होतं पण ते नाही उठलं. सकाळीच कोण उठलं? म्हातारं उठणं आणि लाईन जाणं आणि त्याची गडबड सुरू झाली. डबा सापडून अंधारात दिसत ना त्याला. इकडं जाय तिकडं जाय इकडं जाय तिकडं जाय. आणि नेमकं जरा वट्यावर असं पलीकडे गेलं आणि लाईन आली आणि तिथून चमकला डबा बाजूखाली. खाटाखाली चमकला आणि ते म्हणे इथंच आहे. मी इकडं तिकडं पाहिलो. एकटंच बोलू लागलं ते. आणि मग गेलं बाजाच्या त्या खुट्याला असा हात लावला आणि एका हातानं काय नाही रिकाम आहे कोण. पण जसं उचलला तसं त्याला काय लागला? जड लागला. इतकं हसलं म्हातारं एकटंच. इतकं हसलं काही का असं म्हणे 39 वर्ष झाले म्हातारीला सप्त्याचा परिणाम झाला नाही पण या वर्षी आता म्हातारीला सप्ताह म्हणजे कळाला. पाणी भरून देत नव्हती तांब्याभर, आता डबी भरून ठेवायले. त्याच्या ध्यानात नाही हे म्हातारीने नाही ठेवला. त्याला वाटलं पाणी आहे का. कोण ठेवलंय? म्हातारीने ठेवलंय. अहो त्यानं ते तसंच घेतलं आणि गेलं. पहिले जुनी लोक होते असे गावाच्या जवळ कुठं बसायचे होते महाराज बिना शिकलेले पण सगळं ज्ञान होतं. लांब नदीच्या किनाऱ्यावर गेलं ते. नेमकं तिथं दीर्घशंकेला बसलं आणि दीर्घशंका आटपली. सूर्य असा जरा वर आला, अर्धा सूर्य वर आला. सकाळचा सूर्य कसा रे?
आता डब्यातलं पाणी कसं रे? त्यानं ते पाणी घेतलं आणि धोत्राचा काष्टा घालताना इकडं पाहिलं, अरे बापा, काय काय सगळं लाल. आणि याचा भ्रम झाला, माझं पोट फुटलं आणि माझ्या पोटातलं सगळं रक्त गेलं. आता मी राहतो का? मरतो म्हणे. आणि तसंच काष्टा खोवल्याचं तसंच गावात महाराज निघलं, मरतो मरतो मरतो. लोक दात घासायलेत म्हणे, महादेव काऊन बोंबलायला रे? ते म्हणे तुम्हाला काय माहित आहे, मग सगळं पोट फुटलं, सगळं रक्त गेलं, मी मरतो आता. लोक म्हणे चांगला जोरात तर बोंबलायला. हा, तुम्हाला काय माहित आहे म्हणे किती रक्त गेले? मी डोळ्यानं पाहिले. तर लोकाला वाटलं बाबा हे म्हणायले, तर त्याचं अंग तसं दिसू लागलं ना ते. हा, आलं घरात, सगळे घरामध्ये लढा बोंब सुरू झाल्या. नातं सुनं अमुक टमुक, त्याची 2-4 लेकरं, त्या सुना आल्या आणि त्याला बाहेरचं आतमध्ये नेलं बैठकीत. आता हे कशामुळं लोक करतात? जिथे आहेत तोपर्यंत म्हातारे बाहेर वसरी ठेवतात आणि मरायच्या टायमाला बैठकीत नेतात. तुमच्या इकडं काय भानगडे काय माहिती आहे? आणि पहिलंच जर बैठकीत नेलं काय बिघडतंय का? नाही. मग त्याला बैठकीत नेलं, गादी गिदी टाकली आणि त्याला तिथं झोपवलं. ते म्हणे आता लढ नका, मला फक्त एकदा डोळे भरून सगळ्याला पाहू द्या. पण ऐकतात का बाया माणसं? ह्या मोठ्यानं लढाई सुरुवात झाली, कोणीच ऐकना. तितक्यात एक मोठं पोरगं जरा शिकलेलं होतं. ते म्हणे बापू तर खनं खनं बोलायला मरतंय म्हणते, असं कसं होईल? त्यानं दवाखान्यात जाऊन डॉक्टर घेऊन आला. डॉक्टरनं डिग्री कानाला लावली, बापूच्या नसा तपासल्या. नसा गिसा ओके होत्या. ते म्हणल्या बापू, डॉक्टर म्हणला बापू तुमच्या नसा गिसा तुमचे ते ठोके गिके ओके, तुम्ही मरत नाही. म्हातारा लय रागान म्हणे, का रे तुला डॉक्टर कोण केले? तुला ठोके गिके म्हणायला? अरे म्या डोळ्यानं स्वतः पाहिले, कमीत कमी अर्ध बघून रक्त गेलंय. तुला खोटं वाटत असेल तर चाल म्हणे नदीकडे. डॉक्टर म्हणे बाबा या आपल्याला येड्यात काढायले आणि या येड्याच्या नादीला लागून फायदा नाही, इथून निष्ठलेलं बरं. गेलं डॉक्टर. हां, आणि 8 वाजता ज्याचा डब्बा होतं ती उठलं. ते उठलं आणि ते उठल्याबरोबर कोणीकडे आलं? त्याला घेणं देणं नाही, घरात काय शिमगा चाललाय. ते तिथं आलं आणि त्यानं बाजं खाल्लं पाय. डब्बाच नाही. डब्बा नाही म्हणल्यावर बाहेरचे ह्या लेकरा असे भोताडासारखी दिसू लागली त्याला. या लेकराला काय कोणी मेलं काय राहिलं काय? डब्बा नाही दिसल्यामुळं त्यानं मोठ्यानं आवाज काढला, जोरात लढण्याचा आवाज काढला आणि त्याचा आवाज झोपलेल्या म्हाताऱ्याच्या कानावर गेला. ही म्हणाले पानं मग नातू लढायला माझ्यासाठी, तुझ्यासाठी नाही येड्या. आणलं त्याला धरून. आता जबरदस्तीनं नातवाल ते त्याच्याजवळ दाबायले. म्हातारं घाबरू नको, चांगलं सांभाळा बरं मी गेल्यावर. ते म्हणे बापू ते मग होईल, मग डबा कुठे पहिले सांगा. म्हातारं म्हणे डबा तुमच्या बाजं खालं ठेवलता, भाजं खाली. मग म्हातारं उठून बसलं. काय होतं त्याच्यात? म्हणे रंग होता. मग म्हाताऱ्यानं काष्टा हातात धरला. कोणता होता? म्हणे लाल होता. मग काष्टा घातला. मला सिद्धांत सांगायचा आहे, दृष्टांत वजा करा. गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलं. हां, ते बरं झालं पाणी आला, बाहेर लय बोलू लागली माणसं. हां, आता जवळ येऊन बोलतील. नाही आता झालं आपलं काम. आता काय मला सांगायचं आहे, सगळ्या गावातले लोक सांगू लागले. शहाणा शिकलेला डॉक्टर होता तरी सांगू लागला, तरी त्याचं कोणी ऐकलं का? पण ज्यानं रंगाची माहिती होती, ज्यानं रंग कालवलेला होता, याचं पूर्ण ज्ञान ज्या मुलाकडं होतं, त्यानं ज्यावेळेस त्याची महाराज माहिती सांगितली त्यावेळेस म्हाताऱ्याला खरं वाटलं. तसं या भ्रमाची पूर्ण विसंगती कशी करता येईल ही फक्त जगात साधूलाच माहीत आहे. आणि हा साधू ज्या दिवशी आपल्या जीवनात येईल आपला भ्रम जाईल. मग साधू जर दुसऱ्याचा भ्रम घालतात तर आपल्या स्वतःच्या जीवनात भ्रम राहील का? मग शरीराचा असू द्या, संसाराचा असू द्या, कोणताही असू द्या, शरीराचा भ्रम नेनो कदा. नामा म्हणे गाय दूध एक सार, आणि साधू निरंतर वर्ते दैसा. जसं गायीच्या जीवनामध्ये दुधाला सारत्वताची प्रधानता दिलेली आहे, तसं साधूच्या जीवनामध्ये
पूर्ण जीवन हे सारत्व प्रधान असते. म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर